तर हे बघा सकाळी सकाळी मस्त अशी नवनाथ ग्रंथ भक्तिसारची पूजा झाली. नवनाथ यांच्या फोटोची पण पूजा झाली. तर मस्त असा हार घातला आहे. माझ्याकडे घरी सफेद कलरची फुलं होती ना, त्याचाच हार घातला आहे. मस्त अशी पूजा झाली नवनाथ भक्तिसारची. आणि इथं पण देवाची पण पूजा झाली. आमच्या घरातल्या देवाची पण पूजा झाली देवघरातल्या. तर तिथं पण छान अशी रांगोळी काढली. रांगोळी आज दीदीनीच काढली दोन्ही ठिकाणी. हे बघा मस्त अशी पूजा झाली. पण देवघरामध्ये ना फुलं थोडी कमी होते, म्हणजे माळीला फुलं गेले ना, त्यामुळं देवांना फुलं थोडी कमी होते. त्यामुळे देवांना काही फुलं ठेवली नाही जास्त. तर चला आता सकाळी सकाळी 8 वाजले, देवपूजा वगैरे सर्व झालं आहे. आता मी भाजीला सुरुवात करते. तर चला. हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. आता वाजले 8. तर 8 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. छान अशी देवपूजा झाली. नवनाथ ग्रंथाची पण पूजा झाली आहे. तर चला आता मी तुम्हाला आहे ना कच्च्या टमाट्याची रेसिपी ना ती थोडीशी शेअर करते. पण ती रेसिपी तुम्हाला जर बघायची असली ना तर मराठी अन्नपूर्णा चॅनलवर तुम्ही नक्की जा. तिथे तुम्हाला ती रेसिपी भेटेल आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना त्याची लिंक देते. तुम्ही ती रेसिपी नक्की बघा तिथे. तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते. त्यामध्ये ना कोथिंबीर टाकते वरून. कोथिंबीरीने ना वास छान येतो आणि चव एकदम भारी लागते. तर आता आहे ना याच्यावर मी झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. तुम्ही बघा आता झाकण काढून घेतलंय मी. तेव्हा पाणी सुटलंय, कारण टमाट्याला ना पाणी सुटत असतं. तर थोडंसं पाणी टाकते मी. मला थोडी ग्रेव्ही पाहिजे ना. तुम्ही अशी पण खाल्ली तरी चालेल. तर हे बघा, आणि याच्यावर आहे ना परत थोड्या वेळ झाकण ठेवते मी. 5 मिनिटं चांगली शिजू देते. तर 5 मिनिटं झाली. आता मी झाकण उघडून बघते. तर हे बघा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. आणि सुगंध तर इतका छान येतोय ना, खूप भारी झाली. हे बघा मस्त ग्रेव्ही सुद्धा अशी घट्टसर झाली आहे. तर हे बघा मी कच्च्या टमाट्याची भाजी केली आहे. खूप छान भाजी झाली आहे. ग्रेव्ही पण अशी घट्टसर झाली आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी जर बघायची असेल ना मराठी अन्नपूर्णा चॅनलवर जा. तिथं तुम्हाला बरोबर ही भाजीची रेसिपी ना भेटल. तर बघा किती छान अशी भाजी झाली आहे. सुगंध पर इतकं छान असा दरवळतोय ना. तर चला आता आहे ना म्हणजे जेवण झाले. भाजी खूप छान झाली. आता मी रानात आले आहे. तर रानात आम्हाला बाजरी सोंगायची होती. काल आम्ही आलो होतो बाजरी सोंगण्यासाठी. थोडीशी सोंगली होती, पण काल काय मी व्हिडिओ शूट केला नाही. तर आज मी व्हिडिओ शूट करते. तर बाजरी सोंगायसाठी आम्ही रानात आलोय. मिस्टरांनी ना एक आत सोंगून दिली आहे मला लाणी करण्यासाठी. तर ते घरी गेले जेवायला आणि मी रानात आली आहे. तर घराजवळच आमचा रान आहे, म्हणजे माळा घराजवळच आमचावाला. तर आता मी आहे ना लाणी करते. तर चला ह्या बघा अशी बाजरी आहे आमचीवाली. एवढी आत्यांनी सोंगून दिली आहे. काल आम्ही एवढ्या 2-3च आथी लावल्या, कारण वेळ झाला तर आम्हाला काल रानात यायला ना, त्यामुळं. आणि अजून आम्हाला अर्धी बाजरी सोंगायची आहे, अर्धीला जास्त आहे. तर एवढी बाजरी सोंगायची आहे आमची. बाजरीचे कणस तर खूप छान आहे बघा. हे बघा असे मस्त दाणी भरलेले आहे बाजरीचे. एकदम असे जाडे जाडे दाणी आहे. खूप छान दाणी आहे. पण आता काय माहिती पाऊस काय करतो ते. तर आबट तर भरपूर आलंय वरती. हे बघा खूप सारा आबट आलंय. मग आता काय माहिती पाऊस येतो का काय. तर काल पण येत होता थोडा थोडा, त्यानंतर उघडून गेला. आता परत पोळ्यानंतर पाऊस सांगेल, त्यामुळं काय माहिती येतो का काय होतो. तर तोपर्यंत आहे ना बाजरी सोंगून झाली पाहिजे. तर चला आता मी आहे ना लाणी करून घेते आणि परत तुमच्याशी बोलते. तर ऊन पा किती कडक पडलंय. आता सकाळी ना आबट आलेलं होतं, पण आता काय आबट नाहीये, पण ऊनच खूप कडक पडलंय. ह्या उन्हामध्ये आम्ही आज बाजरी सोंगतोय. तर उन्हात आहे ना बाजरी सोंगायला खूप असा जीव घाबरतो, कारण गरमट होतं ना, त्यामुळं खूप असा जीव घाबरून जातो बाजरी सोंगायला. पण शिरळ जर असला ना तर मग काही वाटत नाही, पण कडक उन्हामध्ये कंटाळाच येतो बाजरी सोंगायला. पण चला काही हरकत नाही, आपले कामं आपल्यालाच करणं भाग आहे. तर चला आता मिस्टर बाजरी सोंगताय, मी लाणी करते. आणि तेवढ्यात आहे ना विराज आलाय. तर तो जेवणासाठी बोलवायला आला होता आम्हाला घरी. तर 2 वाजले होते जेवायला चला म्हणत होता.
पण आमचा असा हट्ट होता का एवढी आत लावल्याशी जायचं नाही घरी जेवायला. तर तो त्याच्या पप्पाला विचारत होता का चला म्हणून, नंतर ऊन खाली झालं का, म्हणजे ऊन कमी झालं का मग या बाजरी सोंगायला. आणि त्याच्यात आहे ना, हे बघा आम्ही बाजरीला आहे ना अजिबात खाद वगैरे काहीच मारलेली नाही आहे, पण कणसं बघा किती मस्त आहे, असे जडबदक आणि असे लांब लांब कणसं आलेले बाजरीला. तर चला आता विराज काय म्हणतो बघू, आणि पाणी पण पिऊन घेऊ थोडंसं. पडून गेली असती सगळी. तर चला आता आम्ही पाणी प्यायला चाललोय. पाणी पितो आता. ऊन लई पडलं त्याच्यामुळे ताण लागती. आता बाजरी सोंग लागत ना आम्हाला. म्हणजे दोघांचे 2 हाती चालतील, मी एकटी लाणी करते जेवढी होईल तेवढी. नुसतं हाच या शेतीत काही आपला. तर हा कणसावर किडा दिसतो ना तुम्हाला काळ्या कलरचा, खूप डेंजर किडा आहे बरं का, घुलं म्हणते याला. पण हा किडा जर अंगावर जर पडला ना तर इतकं डेंजर होतं ना, खूप अशी खाज येते, म्हणजे वचका येतो खूप. आणि आंघोळ केल्याशिवाय ना पर्याय राहत नाही, कारण खूप असं येड्यावानी करतं, सारखे खाज येत राहते. तर माझ्या अंगावर आहे ना दुपारा हा किडा पडला होता, तर मी आहे ना आंघोळ केली, त्याच्याशिवाय मला पर्यायच नव्हता, कारण इतका वाचका यायचा आणि इतकी खाज यायची ना. त्यामुळं आहे ना मी दुपारी घरी गेल्यानंतर आंघोळ करून घेतली, त्यामुळं मला थोडंसं बरं वाटलं ना. आता परत मी बाजरी सोंगायला आली इथं रानामध्ये. तर आता हे ना तुम्हाला सांगितलंच मी अगोदर का आम्ही बाजरीला आहे ना खाद वगैरे काहीच टाकली नव्हती, पण बाजरी आमची खूप छान आहे. पण आता थोडंसं शिरळ पण पडलं आहे, आणि ते शिरळ पडल्यामुळं आहे ना काही वाटत नाही, एवढी बाजरी सोंगायला कंटाळा नाही येत एवढा. पण जर ऊन जर असलं ना खूपच कंटाळा येतो. तर चला आता मी आहे ना पटपट लाणी करून घेते आणि परत तुमच्याशी बोलते. तर आज आहे ना हे बघ सावली पण येते, ऊन पण येत आहे, त्याच्यामुळं काही वाटत नाही. पण दुपारी ना खूप असं कडक ऊन होतं, त्यामुळे आहे ना बाजरी सोंगायला कंटाळा यायचा. पण दुपारून काही वाटलं नाही, कारण दुपारून आहे ना ऊन सावलीचा म्हणजे खेळ म्हणतो आपण, तसा प्रकार होता. तर त्यामुळे ना दुपारून काही वाटलं नाही बाजरी सोंगायला. तर चला आता बाजरी सोंगून घेते आणि व्हिडिओची एंडिंग इथंच करते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.